काल सकाळी मी स्वयंपाक बनवत होते घाईघाईनं, मुलीचा डबा असतो त्यामुळे. आणि स्वयंपाकघरातून टी व्ही स्पष्ट दिसते मला. आणि असं करत करत टी व्हीत जो विमानाचा स्फोट झाला ते माझ्या कानावर पडला. पण त्यामध्ये दादांचं नाव होतं की अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. आणि एवढं मग म्हणलं दादा ठीक होतील, बरे होतील, ॲक्सिडेंट तर झालाय. पण 10च मिनिटं झालं दादांची वाईट बातमी आली. एवढं म्हणजे पायाखालची जमीनच सरकली हो. दादांनी जरी लाडकी बहीण म्हणून म्हणजे आम्हाला जरी 1.5 महिन्याला पैसे देत होते, एक ओवाळणी लाडक्या बहिणीसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तरी पण त्या पलीकडचं नातं पैशापेक्षा, पैसे म्हणजे गरज होती त्यापेक्षा त्यांनी दादांनी आमच्याशी जोडलेलं बहीण भावाचं नातं हे सगळ्यात मोठं होतं. तुम्हाला खरं सांगू का, आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे खूप जणांना आले आणि खूप जणांना नाही आले, त्यामध्ये मी सुद्धा एक आहे. पण मला वाईट वाटलेलं नाहीये, त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही की मला आले नाहीत म्हणून. येऊ अथवा न येऊ, पैसे आज आहेत तर उद्या नाहीत हो. पण दादा गेले ना, त्यांनी जोडलेल्या नात्यांचं काय? अहो पैशाचं काय धरून बसताय? त्यांनी जोडलेल्या नात्यांचं काय? एवढं मोठं बहीण भावाचं नातं त्यांनी जोडलेलं आहे, त्याचं काय? एक भाऊ बहिणीला सोडून गेला, परका करून गेला, त्या गोष्टीचं मला जास्त दुःख होते. दादा, तुम्हाला स्वर्गात तुमच्या आत्म्यास शांती मिळू दे. आणि तुम्ही असं नाही जायला पाहिजे होतं. तुमची आमची ओळख नाही, आम्ही तुम्हाला फक्त रीलमध्ये, फोटोमध्ये असंच पाहिले. पण तिथून तुम्ही तुमच्या बहिणीशी तुम्ही सगळ्यांना नातं जोडले बहिणीचं. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे, येणाऱ्या प्रत्येक जन्मी तुम्ही आमच्याशी बहिणीचंच नातं जोडायचं. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणीच असो आणि तुम्ही तिघेही आमचे लाडके भाऊच असो, एवढी ह्या बहिणीचं तुम्हाला विनंती आहे. तुम्ही आमचे प्रत्येक जन्मी लाडके भाऊच बनून यायचं. ओवाळणी द्या अथवा न द्या, पण तुम्ही आमचे लाडके भाऊच व्हायचं आणि आम्ही तुमच्या लाडक्या बहिणीच होणार. तुमच्या आत्म्यात शांती मिळू दे, एवढीच देवाकडे प्रार्थना.